आमचं राजूभाई चढणार आता फणसावर, पण फणस लय वरत रे बघा. सरळ वर फाटो गेलो आणि खय किती वरत ते बघा. आता चढोक जमला तर ठीक, नाही चढोक जमला तर मग आम्ही ही बघा ही काठीची व्यवस्था केलेली आहे. काठीन घेऊन काढूक लागत. नमस्कार मंडळी, मी प्रशांत स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवर एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आता आम्ही चाललो आहोत फणस काढूक. मी आणि हे बघा हे माझं 2 फंटर, तर आम्ही चाललो फणस काढू गाव. आता आमचं बाने साहेब आहेत ना, त्यांची खास फरमाईश होती की फणस काढताना व्हिडिओ का नाही बनवलं असतो. लोकांनी फणस काढताना व्हिडिओ बनवला आणि तुझा व्हिडिओ खाई गेलो फणस काढतानाच. तर आता आम्ही चाललो फणस काढू. त्याचे घरं सुकवणार, ते पावसामध्ये नंतर खाऊक, जरा त्याची भाजी वगैरे बनवून खाऊक मजा येतात. आणि पिकलेला फणस हा काय बघूया. तर आता चाललो माळवाडीत, बघूया चला फणस. आधी हत काय माहिती नाही, तिथे गेल्यावर समजत. हे बघा ह्यो आंबो खाऊ घुसलो होय. हत काय रे, काही चांगलो आंबो काय ह्यो, दाखव बघू. चांगलो आंबो आहे म्हणता बाबा. हे मेला ह्यो खराब हा. भारी अरे आंबो, बरोबर मस्त. मस्त अरे, खरोखर चांगला आंबो. काय आला केंडल्यानी पाडलानी ना आंबो, चांगलो हा. चोपता बघा काय तो. अरे चल, हे काय आंबो किती गोड लागलो, चोपता बघा काय तो. एवढं गोड आंबो तो, खाल्लंय ना. नाही तुका एवढं आवडलं, कोळी सकट चोपतच असतो. हे बघा आला आम्ही फणसा खाली. फणस बघा किती मोठं ते. हे बघा वरच फणस, पण जाम वरत रे. पण जमत चढो. आमचं राजूभाई चढणार आता फणसावर, पण फणस लय वरत रे बघा. सरळ वर फाटो गेलो आणि खय किती वरत ते बघा. आता चढोक जमला तर ठीक, नाही चढोक जमला तर मग आम्ही ही बघा ही काठीची व्यवस्था केलेली आहे. काठीन घेऊन काढूक लागत. ह्या फणसावर काही चढण्याचा चान्स नाही, आणि काठीने पाडूचा म्हटला तर ते सुकवण्यासाठी चांगलं नाही. मग राजू म्हणता आता इकडे खाली एक फणस हा, त्या फणसावर जाऊया. तर तिकडे जाऊया चला. या बघा इकडं जंगल. रातांब धरलं नाही वाटतं. रातांब्याचं झाड दाखवते आम्हाला तुमचा. हत रे, पिकत काय हत रे. बघ किती पडलं ते. हे बघा आता आलो आम्ही त्या खालच्या फणसावर. इथं हातान काढूचं फणस. हे बघा ते हातान आरामात येणार आहे. आणि ते वरत, ते लय वरत, पण मोठं पण ते लय वरत. हे बघा इकडे पण आहेत 2 मोठं. आमचं राजू आता या फणसावर चढोक सोप्पा इझी होता. हे बघा राजू शिवे घालते. हे बघा काय झालं रे, बघ चला. राजू आता वर इकडच्या पाट्यावर जा, तिकडे जात नको तिकडे. तू वरतू काढ ना. हे बघा त्या बाजूक
आपल्याला वाटतं तेवढं सोपा नसता. ह्या फणसांचा चढोचा जरी असला तरी पण सोपा असला तरी पण एवढा सोपा नाही जेवढं आपल्याला वाटतं. हे होमलं बघा किती. हे बघा डसतात, हे डसतात. ह्याची चटणी करतात माहिती आहे तू का राजू? हा माहिती आहे. पायावर चढत ती होत बरे. अजून बांधला ना बाबा एक. थांब आधी नको जाऊ. आलो एक फणस अजून. आलो हे बघा. हा सोड देऊ. चला सोय नाही रे. एवढीशा तिच्यातनं गेलो वर. राजू उभी झाडा पण चढवची सवय आहे. कधी हा मी झोपणार आणि माका उठवा आधी सांगतो. माझ्याशिवाय व्हिडिओ नाही बनवू शकत. हे बघा बाब्या. चला जाऊया आता. चला हे बघा हे 2 फणस काढला आम्ही. आता चाललो घेऊन. आता हे गरं काढणार आणि सुकवणार. तर चला जाऊया आता घरात. 2 फणस भेटलं. तर रातांब पण भरपूर होते बघा. किती होते बघा. रातांब येते रातांबे. चला हिची भाजी हे गरत ना हे पावसात काय भेटत नाही. मग हे सुकवलेलं फणस असतं त्याची भाजी करू भारी वाटतं. नंतर जे गरं सुकवलेलं असतं त्याची ते मग पावसात ना पण फणसाची भाजी खाण्याचं फील येतं. बाब्यान कसं डोक्यावर फणस घेतला ना बघा. बाबे आमचं फंटर आहेत. 2 जण फंटर आहेत. चला हे बघा आलाव घरात 2 फणस घेऊन. आता हे फणस फोडून घेऊया आणि गरं काढूया. हे बघा हे राजून आता फणस फोडला. आता ह्याचं आपण गरं काढूया. हत गोडत हे आता काढून घेऊया गरं. हे बघा हे आता गरं काढून घेऊया सगळ्या फणसाचं पटापट आणि मग सुकंसं घालूया. एवढं हे का आणि तो एक आहे. 2 फणस फोडूच आता. चढो कशा हाती ना पाडायचं जिकोन काढतं घेचको तुझं आंबे याच्या टिके पोचता काय रातान पिकलंच बघा कसलं ते रशाला विचार आपणाक त्याच्या नको सुक घालतं काय ना काय बराच काय करू हे बघा आता आम्ही हे सगळे फणस फोडून असे पाती करणार आहे बघा. बारीक बारीक पाती करायच्या म्हणजे व्यवस्थित सोलून घ्यायचे असे बारीक बारीक. मग त्याच्यानंतर ते सुकतात पण व्यवस्थित. आणि हे सुकल्यानंतर मग मुंबईला घेऊन जायचे. पावसामध्ये वगैरे भाजी करून खायची मस्त लागते. जवळा वगैरे टाकून भाजी करून खाल्ली ना तर 1 नंबर भाजी लागते. बघा जिगण्या सोलताय, राजू सोलताय, मी सोलतोय आणि आपल्या बाब्या सोलताय. जिगण्या नाही सोलिता खरा. जिगण्याक ताप आलो. मग चल फोड. गावात 2 थांब घे. हे बघा एवढेच काढून झालेत आतापर्यंत. आणि आता एवढे बाकी राहिलेत. एवढं जे बाब्यानं आमच्या एकट्यानं सोडलं एवढं. तर हे आता मी सुकत घालते तिथे जाऊन. हे आम्ही आता गरं काढला. आज तिकडं सुकंसं घातलेलं. हे पण आता जरा सुकत घालूया म्हणजे आजचा ऊन भेटला उद्याचा ऊन भेटला की मस्तपैकी सुकून जाते. हे जरा पातळ करूया.
सुक्को करून राहिलो जरा पातळ करून व्यवस्थित सुकले ना की भाजी खाऊ की मस्त पावसाळ्यात ना भाजी घ्यायची व्यवस्थित सुकू हवी सुकलं की 1-2 दिवसात सुकून जातात मस्तपैकी हे सुकून घ्यायचे आता हे 2 फणसाचं गरज सगळी बाबा पावसाळ्याची तयारी आहे हे बघा राजून आमच्या तेवढं जाऊन घर फोडून दिला मागा सगळं आणि बाब्याने घर काढला आणि मी ते बारीक केलं तर हे बघा एवढं घर झालं हे बघू शकतो हे बघा एवढं घर झालं ती सगळी पावसाळ्यासाठी मुंबईत नेऊची तयारी आहे ही सगळी आणि अजून तुमका दाखवते काहीतरी थांबा या बघा ही सगळी मुंबईत नेऊची तयारी आहे किती साठा घातलेली आहेत बघा ही सगळी साठा मी बाब्याने आणि जिग्न्यान आम्ही तिघांनी घातला आता ही परतलेली पण आहेत व्यवस्थित मस्तपैकी पोळी दाखवते तुमका थांबा हे बघा कशी झाली आंब्याची पोळी आंब्याचा साठ कसा झाला आहे चला आता ही काढूक झाली काढूया आता ही